विनोद पाटील यांच्याकडे जाऊयात। विनोद सर, आपण पाहतोय खूप मोठी घडामोड आहे, अनेक राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे। हो यामिनी, मी आधी सांगत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष हा सर्वेसर्वा असतो, त्याला सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असतात। याचा अर्थ असा आहे की प्रफुल्ल पटेल हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी अजित पवारांची आहे त्याचे ते सर्वेसर्वा आहेत। अजित पवारांचा जो पक्ष आहे तो पूर्णपणे आता पटेलांच्या हातात गेल्याचं दिसतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं नमूद करावं असं वाटतं की सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, त्यावेळी सगळ्या आमदारांना विश्वासात घेण्यात आलं होतं, त्यांची आमदारांना विश्वासात घेऊन निवड करण्यात आली होती। मात्र गोयल यांच्या विधानाकडे जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ज्याच्यात कोणत्याही आमदार खासदारांना विश्वासात घेतलेलं नसल्याचं दिसतंय। कारण नियुक्ती ही थेट वरून केली जाते, निवड ही आमदार आणि खासदारांना विश्वासात घेऊन केली जाते। त्याच्यामुळे या निवडीच्या मागे नेमकं कोण आहे, ही निवड नेमकं कधी करण्यात आली, सुनेत्रा पवार यांची निवड केली त्यानंतर किंवा त्याआधी हा प्रस्ताव मांडला होता का, हे परस्पर निर्णय घेण्यात आले आहेत का। आणि कालच राज ठाकरे जे विधान बोलले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कोणत्या मराठ्याकडे द्या किंवा पाटलाकडे द्या, आपण पटेलांकडे देऊ नका, तर ह्या विधानामागे हाच अर्थ होता का, राज ठाकरेंना ही आधीच कुणकुण लागली होती का। हे सगळ्या गोष्टी आता यामुळे पुढे आलेल्या आहेत। कारण PTIच्या मुलाखतीत अत्यंत जबाबदार असणारे मंत्री, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अत्यंत जबाबदारीने स्पष्टपणे कुठलीही आडकाठी न घेता, कुठली ॲम्बिग्युटी नसताना हे विधान केलेलं आहे। त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे, अजित पवारांचा जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि ते सर्वेसर्वा आहेत। त्यामुळे याच्या पुढचे म्हणजे आजपासून याच्या पुढचे जे निर्णय आहेत ते प्रफुल्ल पटेल घेणार का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रफुल्ल पटेल चालवणार का, असे अनेक सवाल आता या निमित्ताने उपस्थित झाले आहेत। पण सर्वात महत्त्वाचं की सुनेत्रा पवार यांची निवड होत असताना, सगळं भावनिक वातावरण असताना हा सगळा प्रस्ताव रेटून नेण्यात आला का। कारण एक माहिती अशी मिळते की काल शपथविधीला सगळे आमदार गेले, मात्र काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातच होते आणि त्यांनी असा प्रस्तावही मांडला की सुनेत्रा पवार यांचं तातडीने राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी आणि काही आमदारांनी त्या प्रस्तावावर सह्या देखील केलेल्या आहेत। या संदर्भात सोमवारी बैठक देखील बोलवण्याचा आग्रह त्या आमदारांनी धरलेला आहे। मात्र याकडे सगळं दुर्लक्ष केलं गेलं। हा प्रस्ताव आधीच पारित करण्यात आला होता का, त्यामुळे त्या आमदारांचं जे काही म्हणणं होतं ते बाजूला ठेवण्यात आलं का, त्यांना दुर्लक्षित करण्यात आलं का, असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत। त्याच्यामुळे आता महाराष्ट्रातल्या जे काही राजकीय समीकरणं सतत बदलत आहेत त्याच्यात एक मोठी भर पडलेली आहे, एक मोठा ट्विस्ट आलेला आहे अजित पवार गेल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या संदर्भात। त्यामुळे आता पुढच्या गोष्टी काय घडतात, शरद पवार याच्यावर काय प्रतिक्रिया देतात, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष याच्यावर काय रिॲक्ट होतो। कारण त्यांना विलिनीकरणाचा आग्रह शरद पवारांनी काल बोलून दाखवला। अजित पवारांची विलिनीकरणाची इच्छा होती आणि त्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा आहे, याचा अर्थ तेही सकारात्मक होते। मात्र प्रफुल्ल पटेल जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर एका बाजूला काल जर तटकरेंचं आपण वाक्य बघितलं तर त्यांनी सरळ सांगितलं की 17 जानेवारीला जो व्हिडिओ आहे ज्याच्यात अजित पवार शरद पवार सोबत आहेत तर तो विलिनीकरणासंदर्भात नाही। कारण त्या बैठकीनंतर अजित पवारांनी केवळ ही ZP आणि महापालिकेत युती आहे, आघाडी करण्यात आली होती असं स्पष्ट केलं। त्यामुळे त्यांचा विलिनीकरणाला विरोध आहे हे स्पष्टपणे कालच त्यांनी सांगितलेलं दिसतंय आपल्याला। आणि आता नक्कीच धन्यवाद सर।